महागड्या पैठण्या ज्या पद्धतीने आपण खरेदी करतो, पण त्याचा मेंटेनन्स जर आपण व्यवस्थितरित्या नाही ठेवलं तर त्याची क्वालिटीसुद्धा डाऊन होते आणि त्यावरती भरपूर अशा सुरकुत्यासुद्धा पडायला लागतात। तर आज मी तुम्हाला 4 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पैठण्या कशा पद्धतीने फोल्ड करू शकता आणि त्या कशा मेंटेन करायच्या याच्या भरपूर टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात। सो टाइप नंबर 1, आता इकडे मी पैठणी घेतली आहे। आपण ज्या पद्धतीने तिला फोल्ड करतोय सेम पद्धतीने मी फोल्ड केलंय आणि असं आपल्याला करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता नॉर्मली आपण अशाच पद्धतीने फोल्ड करतोय। हा व्हिडिओ तुम्ही थोडासा फास्ट मोडवर सुद्धा बघू शकता, 1.5 किंवा 1.75 वरती तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। त्यानंतर तुम्हाला या अशा पद्धतीने आपण नेहमी असं करतो आणि फोल्ड करतो। आता मी माझा आवाज ऐकण्याच्या ऐवजी तो तर ऐकाच, पण जास्त फोकस तुम्ही व्हिडिओवरती द्या, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने मी फोल्ड केलं ते समजेल आणि महिला वर्ग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आता बघा दोन्हीकडून आपल्या साडीचे काठ आहेत। सो आपल्याला दोन्ही साडीचे काठ अगदी मधोमध आणायचे आहेत, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे। साडी कशा पद्धतीने ड्राय क्लीन करायची यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला मिळेल। आपण बघा अगदी सेंटरला दोन्ही साइडचे काठ आणलेले आहेत। आता दोन्ही साइडनं जर बघाल तर अशा भरपूर लेयर्स दिसतील, म्हणजेच काय इन शॉर्ट ते आपले पॉकेट्स आहेत। तर आता या पॉकेट्सचाच वापर आपण करणार आहोत। तर बघा लेफ्ट साइडची राईट साइडमध्ये घाला किंवा राईट साइडची लेफ्ट साइडमध्ये घाला, तुम्हाला ज्या साइडमध्ये घालायचं आहे तिथे दुसरी बाजू त्या एका पॉकेटमध्ये तुम्हाला घालायची आहे। अलगदरित्या जाते, कोणत्याच सुरकुत्या पडत नाही। तुम्ही जर कपाटामध्ये एकावर एक साडी ठेवत असाल तर बऱ्याचदा दुसरी साडी काढायला गेलं की दुसऱ्या साड्या पूर्ण खाली पडतात। त्यामुळे जर परफेक्ट घडी असेल तर ती कितीही पडली तरी तिची घडी बिलकुल सुटणार नाही आणि तिच्यावरती सुरकुत्या पडणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करते आहे। बघा किती परफेक्ट घडी झाली आहे ना। आता साडीसोबत तर ब्लाऊज असतंच आणि पेटीकोटसुद्धा। सो जे पॉकेटमध्ये आपण आपल्या साडीची दुसरी बाजू घातली आहे त्याच पॉकेटमध्ये तुम्हाला साडीचं ब्लाऊज आणि साडीचा पेटीकोट ठेवायचा आहे। बढिया आहे। आणि काय आहे ना की अशा महागड्या साड्या मेंटेन कशा करायच्या या तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगते। आधी आपण फोल्डिंग करून घेऊयात। 2 नंबरची टाईप म्हणजे टाईप 2 बघूयात की कशा पद्धतीने आपली महागडी साडी फोल्ड करायची। आता ही साडी अक्षरशः मी हा व्हिडिओ बनवताना 3 वर्षांनी बाहेर काढली आहे, म्हणजे 3 वर्षात मी ही साडी घातलीच नाही, त्यामुळे त्यावरती सुरकुत्या बघू शकता। आता मला ही खरं तर ड्राय क्लीन करावी लागेल आणि याची प्रेस वगैरे सुद्धा करावी लागेल। घरच्या घरीच करणार आहे बरं का, सुरकुत्यावरती लक्ष देऊ नका। 3 वर्ष झाले काढली नाही, पण याचं तुम्ही फोल्डिंग कसं करते आहे ते सगळ्यात पहिले बघा। सेम पद्धतीने पहिल्या टाईपमध्ये आपण जशी वर फोल्डिंग करून घेतली होती उभी, तसंच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ब्लाऊज सरळ करून घ्या। सो एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण हे सगळं काही फोल्डिंग करत आहोत एकदम प्रॉपर फोल्ड करा, एकावरती एक पदर येऊ द्या। त्यानंतर बघा आपल्याला ब्लाऊज काय करायचं आहे, या साडीच्या खाली घालायचं आहे। जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज थोडंसं ना ओपन करून ठेवायचं आहे। बघा या पद्धतीने। आता हा जो काही आपला खालचा भाग आहे तिथे आपल्याला साडी ठेवायची आहे। सो आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही ही फोल्डिंग करत आहात तेव्हा साडीचा पदर हा सुटला नाही पाहिजे। जर तुम्हाला असं वाटलं की एक पदर मोठा झाला एक लहान झाला तर तो व्यवस्थित करा, नाहीतर मग सुरकुत्या पडतील। सो आता बघा अगदी मधोमध साडी आपल्याला इथे असं ठेवायची, म्हणजे अर्धी साडी वरती आहे आणि अर्धी साडी खाली आहे। त्यानंतर आपण जसं ब्लाऊज घालतो तर तसंच या साडीला ब्लाऊज घालायचं आहे आणि त्याचं वरचं खालचं आणि मधलं हुक लावून घ्यायचं आहे। फक्त वरचं आणि खालचं लावलं तरीही चालेल। तर बघा ही सिक्युअर झाली एकदम, राईट। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या ज्या काही बाह्या आहेत आणि एक्स्ट्रा जो काही पार्ट येईल ब्लाऊजचा तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचा आहे। नंतर वरची बाजू तुम्हाला अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायची आहे। बघा इथे त्या ब्लाऊजवरती ठेवायची आहे। पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करून दाखवते। सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरची वरची साईड ठेवायची आहे। नंतर पुन्हा एक फोल्ड द्यायचा आहे। आता तुम्ही डायरेक्ट खालचा जो काही आपण बॉर्डर असते ती अशी फोल्ड करून ठेवू शकता,
किंवा डबल एक उपाय सांगते याचमध्ये टाईपमध्ये असं फोल्ड केलं तरीही चालेल। दुसरी गोष्ट, पण हे असं ठेवलं तर थोडंसं सुटायचं शक्यता असते, त्यामुळे आपण सिक्युअरच कसं करायचं ते बघूयात। सो 2 टाईप मी यामध्ये तुम्हाला दाखवते आहे। आता जो काही आपल्या ब्लाऊजचा मागचा भाग आहे त्याच्यामध्ये त्या पॉकेटमध्ये तुम्हाला जी उरलेली दुसऱ्या बाजूची साडी आहे ती अशा पद्धतीने घालायची आहे। आता ही परफेक्टली सिक्युअर झाली आहे, कितीही याच्यामध्ये ठेवलं तरी हिची घडी मोडणार नाही। जेव्हा तुम्हाला घालायची तेव्हा यावरती एकही ओळी राहणार नाही किंवा सुरकुत्या राहणार नाही। परफेक्ट ब्लाऊज आणि साडीची आपली घडी झालेली आहे। आता त्या ब्लाऊज जे आहे मागचा भाग तिथेच तुम्ही तुमचा पेटीकोट ठेवू शकता किंवा साडीच्या आत तुम्ही व्यवस्थित बघाल तर पॉकेट असेल तर त्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा पेटीकोट ठेवू शकता। सो अशा पद्धतीने तुमच्या जर महागड्या साड्या असतील तर हे जे काही मी टाईप्स तुमच्यासोबत शेअर करते आहे यामधील तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा। सो नक्की करून बघा। चला तिसरा प्रकार बघूयात। सो तुम्हाला बेसिकली साडीची 2 पदरी घडी करून घ्यायची आहे। आधी आपण 4 पदरी सगळ्या करून घेतल्या, म्हणजेच काय उभी घडी करून घेतली, पण आपल्याला आता फक्त 2 पदरी करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता की खूप लंबी अशी आपली साडी आहे, फक्त 2 पदरी करून घेतलेली आहे। तुम्हाला दिसते, मी दाखवते आहे व्यवस्थितरित्या। त्यानंतर जो काही काठाकडचा भाग आहे तो आपल्याला थोडासा दुमडून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, उजव्या डाव्या साईडचं सेम मेजरमेंट असलं पाहिजे, खाली वर झालं नाही पाहिजे। सो व्यवस्थित करा आणि एक सारखं पाहिजे। त्यानंतर पुन्हा मधातून अशा पद्धतीने दुमडून घ्या। व्हिडिओ जर तुम्हाला समजला नसेल, व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही पुन्हा बघू शकता। तर बघा, आता एक अशी फोल्डिंग आपली तयार झालेली आहे, तुम्ही व्यवस्थित बघा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे। पुन्हा आता मी माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल। जी काही लेअरिंग वगैरे आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, त्यावरती बिलकुल सुरकुत्या वगैरे वळ्या पडल्या नाही पाहिजे। त्यानंतर एकीकडून असं पॉकेट तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, राईट। आणि एकीकडून अगदी साडीचा सुट्टा भाग आहे, पूर्ण सुट्टा भाग झालेला आहे। आता आपल्याला या सुट्ट्या भागामध्ये 2 पद्धतीने आपण ठेवू शकतो। सो दोन्हीही पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करते। सो अशा पद्धतीने वरचा जो काही भाग होता, जो सुट्टा होता, तो असा फोल्ड करू शकता तुम्ही, ठीक आहे, जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे। आणि त्यानंतर जिकडनं असं पॉकेट आपलं तयार होतं तर बघा, एक अगदी परफेक्ट दिसते ना साडीची घडी झाल्यासारखं एका बाजूने। सो तिथे तुम्ही काय करू शकता, ह्या अशा पद्धतीने बघा एकावर एक अगदी बॉर्डर आली आहे ना, सो आता ती तुम्ही डायरेक्टली ह्या वरच्या पॉकेटमध्ये घालू शकता, ठीक आहे। ही एक पद्धत झाली। पण या पद्धतीमध्ये पर्सनली जो काही खालचा भाग असतो साडीचा तो थोडासा ओपन राहतो, पण हे तुमच्यावरती आहे। तुम्ही जर त्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तसंही करू शकता। सो व्यवस्थितरित्या दुसरा भाग त्या साडीच्या पॉकेटमध्ये घालायचा आहे। तुमचं ब्लाऊज, पेटीकोट तेही सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। परफेक्टली परफेक्ट आपली घडी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट दिसते आहे ना। आता बघा, त्याचं ब्लाऊज, पेटीकोट सगळं तुम्ही यावरती घालू शकता किंवा तुम्ही वरून ब्लाऊज त्याला कव्हर म्हणून सुद्धा घालू शकता, जसं की मी आधल्या प्रकारामध्ये तुम्हाला सांगितलं। सो आता यामध्येच आपण हे टाकलेलं आहे। आता तुम्हाला मी दाखवते की याचा जे काही खालचा भाग आहे तो अशा पद्धतीने मला सुट्टा दिसतो आहे। बघा, या पद्धतीने अगदी याची घडी मोडणार नाही, पण अशी सुट्टी दिसते। सो आता आपल्याला काय करायचं आहे, तो जो दुसरा भाग आहे तो काढायचा आणि या पॉकेटच्या वरून अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूनी घ्यायचा आहे। बघा तुम्ही, मी व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे। त्यानंतर तुम्हाला जे तिथे दुसऱ्या साईडचं पॉकेट मिळतं, थोडासा माझा अँगल हुकला आहे, सो त्यासाठी रिअली सॉरी। सो आता बघा, मी व्यवस्थित दाखवते। हे खालच्या बाजूच्या पॉकेटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे। झाली की नाही परफेक्ट घडी। सो 2 पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने साडी फोल्ड करू शकता। सो तुम्हाला कोणतं फोल्डिंग जास्त आवडतं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सो अशा पद्धतीने याची फोल्डिंग झालेली आहे। तर चला मंडळी, आता आपण पुढचा प्रकार बघूया। सो हा पुढचा प्रकारला आपण ज्या पद्धतीने पहिले फोल्डिंग करून घेतली आहे साड्यांच्या पहिल्या 2 प्रकारामध्ये,
तशी 4 पदरी फोल्डिंग करून घ्यायची आहे आणि उभी फोल्डिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर जो काही खालच्या बाजूचा काठ आहे तो तुम्हाला वरच्या काठाच्या थोड्या अंतरावर ठेवायचा आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे। बघा वरचा काठ कुठे आहे आणि खालचा, वरचा काठ नंतर या पद्धतीने तुम्हाला खाली घ्यायचा आहे। बघा याने आणि खालची बाजू तुम्हाला या पद्धतीने त्याच्या वर ठेवायची आहे। सो असली घडी जो काही आपले शॉप असतात तिथे केली जाते। सो तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुमच्या पैठण्या वगैरे किंवा महागड्या साड्या ठेवू शकता, एकदम परफेक्ट घडी राहते। आणि याची जे काही पॉकेट आहे इथे ठेवू शकता किंवा हे जे आपलं ओपन आहे इथे तुम्ही तुमचे ब्लाउज पेटीकोट ठेवू शकता। सो ही पद्धत सुद्धा तुम्ही नक्की आजमावा। तुम्ही कधी साड्या आणायला गेला असाल तर बघा अशा पद्धतीने फोल्डिंग केलेली असते शॉपमध्ये। सो तीच फोल्डिंग मी तुम्हाला दाखवली आहे। त्याचबरोबर मी जी ड्रायक्लिंग करून आणलेली होती साडी, ती ड्रायक्लिंग केलेली साडी पण बघा मी अशाच पद्धतीने फोल्ड केली आहे। बढिया अगदी मी ड्रायक्लिंग केल्यानंतर प्रेस करून घेतली आणि अगदी अशाच पद्धतीने ठेवली, तिला एकसुद्धा सुरकुत्या पडलेल्या नाही आहेत। सो या 4ही पद्धती आणि त्यामधल्या अजून 2-2 पद्धती तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा। सो अशा पद्धतीने तुम्ही ठेवा। पण तुम्हाला जर अशाच पद्धतीने ह्या कबर्डमध्ये ठेवायच्या असेल आणि महागड्या साड्या कशा आहेत काही इव्हेंट असला तेव्हाच आपण घालतो, तर यामध्ये ना न्यूजपेपर नक्की ठेवावा, म्हणजे याला कुबट वगैरे वास लागत नाही। त्याचबरोबर ह्या महागड्या साड्या आपण घेतो ना तर त्या व्यवस्थित सुद्धा ठेवाव्यात, तर त्यासाठी पुन्हा ॲडिशनल टिप सांगते। सो या व्यवस्थित धुवून ड्राय क्लीन प्रेस केल्यानंतर आणि त्याची व्यवस्थित घडी केल्यानंतर म्हणजेच फोल्डिंग केल्यानंतर त्याला अशा पद्धतीने कॅरी बॅग नक्की वापरा। कारण आपण जेव्हा अशा महागड्या साड्या घ्यायला जातो तर त्या साड्यांसोबतच अशी कॅरी बॅग मिळते किंवा कधी मिळत नसेल तर त्या माणसांकडून नक्की घ्यावी। असं असेल तर काय तिची फोल्डिंग तर निघतच नाही, दुसरी गोष्ट ती सेफसुद्धा राहते, तिला वाससुद्धा लागत नाही आणि मेन म्हणजे कसं एक प्रोटेक्शन म्हणून सुद्धा हे राहतं। सो अगदी नॉर्मल मीडियम रेंजच्या साड्या असेल तर त्या तुम्ही डायरेक्टली ठेवल्या तरीही चालेल, पण स्पेशली ज्या महागड्या साड्या असतात ना त्यासाठी तुम्ही नक्की अशा पद्धतीने कॅरी बॅग्सचाच वापर करा। कॅरी बॅग्स नसेल तुमच्याकडे तर रॅपिंग पेपर जो असतो तो गुंडाळून ठेवला तरी चालेल किंवा न्यूजपेपरमध्ये जरी तुम्ही तुमची साडी गुंडाळून ठेवली तरीही चालणार आहे। बेस्ट टिप आहे। सो याच पद्धतीने मी तुम्हाला फोल्डिंग दाखवली आहे। आता मी सगळ्या साड्यांना अशाच पद्धतीने पूर्ण लावून घेते आहे। सो तुम्ही ड्रायक्लिंग घरी करता की बाहेर करण्यासाठी देता आणि बाहेर देत असाल तर त्याचे किती चार्जेस आहेत माझ्यासोबत नक्की शेअर करा। आता मी तुम्हाला फोल्डिंग दाखवली आहे, पण मी पॉकेटमध्ये ठेवती आहे, तर त्यासोबत मी त्या साडीवरचा पेटीकोटसुद्धा ठेवती आहे। म्हणजे कसं मला जर एखादी साडी घालायची तर मला त्याचा पेटीकोट आवरण्यासाठी बाकी गोष्टी अगदी तिथून बघायला नको, आणि आपण कसं आहे गडबडीत असतो जेव्हा ते बघायला जातो तेव्हा अगदीच आपण सगळं इकडे तिकडे अस्तव्यस्त करून ठेवतो। सो ती कंडिशन नको यायला म्हणून जी घालायची ते पॉकेट अलगद बाहेर काढायचं, त्यामध्ये पेटीकोट असतं, ब्लाउज असतं आणि आपली साडीच असते। या स्मॉल टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं जे काही कपाट आहे ते असंच ऑर्गनाइज राहतं आणि छान राहतं, आणि मेन म्हणजे आपल्या साड्यासुद्धा व्यवस्थितरित्या मेंटेन राहतात। सो जर तुम्हाला डिझायनर साड्यांची फोल्डिंग कशी करायची यावरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी डिझायनर साड्यासुद्धा लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईन, पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल। आणि डिझायनर साडी ड्रायक्लिंग कशी करायची ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सो मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। सो मंडळी भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। सो अशा पद्धतीने साड्या नक्की फोल्ड करा।